नमस्कार मंडळी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी या विषयातील टॉप 100 अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तुम्ही स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा. सो आपला पहिला प्रश्न आहे की 2 वर्षाखालील बालकांना मोबाईल टीव्ही पाहण्यावरती कोणत्या देशाने बंदी घातली आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे स्वीडन या देशाने. 2024 मध्ये देशात सर्वात जास्त आयकर भरणारा सेलिब्रिटी कोण ठरला आहे? सो उत्तर आहे शाहरुख खान. 10 लाख कोटीपेक्षा अधिक वार्षिक महसूल मिळवणारी भारताची पहिली कंपनी कोणती ठरलेली आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज. ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर संमेलन 2024चं आयोजन कोठे करण्यात आलं? सो उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी. देशातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल कृषी मिशन योजना कोणी जाहीर केली आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे केंद्र सरकारने. केंद्र सरकारने याच्यासाठी जे आहे 2,817,000 कोटींची तरतूद पण केलेली आहे. भारताची जानेवारी ते जून 2024 दरम्यान किती आयात झालेली आहे? सो उत्तर आहे 50.4 अब्ज डॉलर्सची. केंद्र सरकारने रिसेट कार्यक्रम कोणासाठी सुरू केला आहे? सो उत्तर आहे 20 ते 50 वर्ष वयोगटातील निवृत्त खेळाडूंसाठी हा रिसेट कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात विश्व शांती बुद्ध विहारचं उद्घाटन करण्यात आलं? सो उत्तर आहे लातूर या जिल्ह्यामध्ये. आणि कोणी केलेलं आहे तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उद्घाटन केलेलं आहे. भारतातील पहिलं प्रदूषण नियंत्रण जहाज ICGS समुद्र प्रताप कोणी लॉन्च केलेलं आहे? सो उत्तर आहे गोवा शिपयार्डने लॉन्च केलेलं आहे. कोणत्या बँकेने सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये त्यांची नवीन शाखा सुरू केलेली आहे? सो उत्तर आहे बँक ऑफ महाराष्ट्रने. आणि याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे तर उद्घाटन केलेले आहे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी. अंडर 15 आशियाई महिला बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद कोणी मिळवलेलं आहे? सो उत्तर आहे तन्वी पत्री यांनी. आणि ही स्पर्धा कोठे पार पडली तर ही चीन देशामध्ये पार पडलेली आहे. बालविरोधी कायद्यामध्ये मुलीच्या विवाहाचं वय कमीत कमी 21 वर्ष करण्याची तरतूद कोणत्या राज्याने केलेली आहे? सो उत्तर आहे हिमाचल प्रदेश या राज्याने. 8व्या धम्म परिषद 2024चं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? सो उत्तर आहे अहमदाबाद या ठिकाणी धम्म परिषद 2024चं आयोजन करण्यात आलं. केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणत्या केंद्रशासित प्रदेशात नवीन 5 जिल्ह्यांची निर्मिती करण्याची घोषणा केलेली आहे? सो उत्तर आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये नवीन 5 जिल्ह्यांची निर्मिती करण्याची घोषणा केंद्रीय गृह मंत्रालयाने केलेली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म युनिफाईड लेंडिंग इंटरफेस कोणी लॉन्च करणार आहे? सो उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. कोणत्या राज्याने सुभद्रा योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? सो उत्तर आहे ओडिसा राज्याने सुभद्रा योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना 10,000 रुपये वर्षाला दिले जाणार आहेत. राईट टू डिस्कनेक्ट हा कायदा कोणी पास केलेला आहे? सो उत्तर आहे ऑस्ट्रेलिया या देशाने. 17 वर्षाखालील महिला जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2024चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेलं आहे? सो उत्तर आहे आपल्या भारत या देशाने. आणि या स्पर्धेत भारताने जे आहेत 5 सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत. UPS ही योजना लागू करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? सो उत्तर आहे आपलं महाराष्ट्र राज्य. आणि UPSचा फुल फॉर्म काय आहे तर युनिफाईड पेन्शन स्कीम. शिखर धवनने कोणत्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? सो शिखर धवन या क्रिकेटरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. आणि शिखर धवनला 2021 सालचा अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. सोबत शिखर धवनने जे आहे 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पदार्पण केलं होतं क्रिकेटमध्ये. नॅशनल मेडिकल रजिस्टर पोर्टल लॉन्च कोणी केलेलं आहे? सो उत्तर आहे JP नड्डा यांच्या हस्ते नॅशनल मेडिकल रजिस्टर पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. माजी आमदारांना दर महिन्याला 50,000 रुपये पेन्शन लागू करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केलेली आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे सिक्कीम या राज्याने. मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना कोणी सुरू केलेली आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश या राज्याने. भारताने पुनर्वापर करता येणारे पहिले हायब्रिड रॉकेट
रुमी 1चे प्रक्षेपण कोठे केले? सो उत्तर आहे चेन्नई या ठिकाणी. आणि या रुमी 1ची लांबी जी आहे ती 3.5 मीटर एवढी आहे आणि हिला विकसित केलेलं आहे स्पेस झोन इंडियाने. 17व्या दिव्य कला मेळाव्याचं आयोजन कोठे करण्यात आलं? सो उत्तर आहे छत्तीसगड या ठिकाणी आणि याचं उद्घाटन केलेलं आहे डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी. केंद्र सरकारने नवीन एकीकृत पेन्शन योजनेला मंजुरी दिली असून कोणत्या तारखेनंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही पेन्शन योजना लागू असणार आहे? सो उत्तर आहे 1 एप्रिल 2004 नंतर जे रुजू झालेले कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ही एकीकृत पेन्शन योजना लागू असणार आहे. 1 एप्रिल 2025 पासून जी आहे ही योजना लागू असणार आहे. 25 वर्ष सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. ड्युरंड कप 2024चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? सो उत्तर आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड या संघाने. आणि ड्युरंड कप कशाशी रिलेटेड आहे तर फुटबॉल संघाशी रिलेटेड आहे ड्युरंड कप. बलात्कार विरोधी विधेयक कोणत्या राज्याच्या विधानसभेत मंजूर करण्यात आलेलं आहे? सो उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्याच्या विधानसभेत. इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे डायना पेंडोले. संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी विधानसभेत कोणी ठराव मंजूर केलेला आहे? सो उत्तर आहे पॉंडेचेरी या केंद्रशासित प्रदेशाने जे आहे त्यांच्या विधानसभेमध्ये संपूर्ण राज्याचा दर्जा मिळवण्यासाठी ठराव मंजूर केला. सलग 2 पॅरा ऑलिम्पिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे? सो उत्तर आहे अवनी लेखरा. भारताला कोणत्या देशाने 1000 मेगावॅट वीज निर्यात करण्याचा निर्णय घेतलेला आहे? सो उत्तर आहे नेपाळ या देशाने जे आहे भारताला 1000 मेगावॅट वीज निर्यात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना न्यायालयाने पदावरून हटवलं आहे? सो उत्तर आहे थायलंडचे पंतप्रधान श्रेदा थाविसे यांना न्यायालयाने त्यांच्या पंतप्रधान पदावरून हटवले. चेन्नई येथे कोणाच्या स्मरणार्थ 100 रुपयाचे स्मारक नाणं जारी करण्यात आलं? उत्तर आहे एम करुणानिधी यांच्या स्मरणार्थ. आणि हे नाणं जे आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते जारी करण्यात आलं. अनिल अंबानी उद्योगपती जे आहेत यांच्यावरती 5 वर्षासाठी बंदी कोणत्या संस्थेने घातलेली आहे? सो उत्तर आहे सेबीने 5 वर्षांसाठी अनिल अंबानी यांच्यावरती बंदी घातली आहे. कोणत्या देशाने शाहीन 2 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? उत्तर आहे पाकिस्तान देशाने. आणि हे शाहीन 2 क्षेपणास्त्र जे आहे हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2024चे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेलं आहे अरिना सबालेका यांनी. आणि ह्या ज्या आहेत बेलारूस या देशाच्या खेळाडू आहेत. 10 वर्षांनंतर कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत? सो उत्तर आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने कोणता प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? सो उत्तर आहे किसानो की बात. आणि हे कोणत्या मंत्रालयाच्या अंडर येते तर ते कृषी मंत्रालयाच्या अंडर येते. सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी 10 सदस्यीय कृती दल स्थापन केलेला आहे? सो उत्तर आहे आरती सरीन यांच्या अध्यक्षतेखाली. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2024चं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? सो उत्तर आहे मुंबई या ठिकाणी. भारतातील पहिलं शुद्ध शून्य कार्बन उत्सर्जन दर्जा प्राप्त करणारं पहिलं विमानतळ कोणतं ठरलं आहे? सो उत्तर आहे नवी दिल्लीचं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. हेल्पर्स ऑफ द नाईट हा कार्यक्रम कोणी सुरू केला आहे? सो उत्तर आहे पश्चिम बंगाल सरकारने. आणि हा हेल्पर्स ऑफ द नाईट कार्यक्रमाचा उद्देश आहे महिलांची सुरक्षा. 90 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीची स्थापना कोणत्या देशात करण्यात आली? सो तो देश आहे अमेरिका या देश. आणि अमेरिकेत कुठे तर टेक्सास या ठिकाणी हे करण्यात आलेलं आहे. आणि या मूर्तीला नाव देण्यात आलेलं आहे स्टॅच्यू ऑफ युनियन. कोणत्या देशाच्या पूर्व किनारपट्टीवरती एम्पिन चक्रीवादळ धडकलं होतं? सो उत्तर आहे जपान या देशाच्या पूर्व किनारपट्टीवर. 2024 ते 2028 साठी
भारताने कोणत्या देशासोबत सांस्कृतिक सहकार्याचा कार्यक्रम करण्यासाठी करार केला आहे? सो उत्तर आहे युक्रेन या देशासोबत भारताने 2024 ते 2028 साठी सांस्कृतिक सहकार्य कार्यक्रमाचा करार केलेला आहे. 18 वर्षाखालील बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धा कोठे पार पडली? तर ती पडलेली आहे हंगेरी या देशामध्ये 26 ते 30 ऑगस्ट 2024 या दरम्यान. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील दिघी येथे नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे? सो महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिघी येथे नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. महिला T20 विश्वचषक 2024चा कालावधी कोणता आहे? सो उत्तर आहे 3 ते 20 ऑक्टोबर या दरम्यान जे आहे महिला T20 विश्वचषक 2024 हा UAE मध्ये पार पडलेला आहे. सरकारने कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची व्याप्ती किती रुपयांनी वाढवलेली आहे? सो उत्तर आहे 1,00,000 कोटी रुपयांनी जे आहे केंद्र सरकारने कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची व्याप्ती वाढवली. भारत कोणत्या देशाकडून SIG 1716 रायफल्स खरेदी करणार आहे? सो उत्तर आहे अमेरिका या देशाकडून भारत SIG 716 रायफल्स खरेदी करणार आहे. भारतीय नौदलाच्या INS अरिघात या आण्विक पाणबुडीचे लोकार्पण कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? उत्तर आहे विशाखापट्टणम या ठिकाणी आणि हिची मारक क्षमता आहे 750 किलोमीटर, लांबी आहे 112 मीटर. आणि कोण उपस्थित होतं? तर उपस्थित होते संरक्षण मंत्री राजनाथ सिंग. अंडर 17 जागतिक कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली? उत्तर आहे जॉर्डन या देशामध्ये 19 ते 25 ऑगस्ट 2024 या दरम्यान जी आहे ही जागतिक कुस्ती स्पर्धा अंडर 17 पार पडलेली आहे. कोणत्या राज्याने सरकारी यंत्रणेकडे मुस्लिम समुदायाला विवाह आणि घटस्फोटाची नोंदणी करणं अनिवार्य केलेलं आहे? उत्तर आहे आसाम राज्य सरकारने. 19व्या CII भारत आफ्रिका व्यापार परिषदेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? उत्तर आहे जगदीप धनखड यांच्या हस्ते. पालघरमधील वाढवण बंदर देशातील सर्वाधिक किती मीटर खोलीचं बंदर आहे? उत्तर आहे 20.20 मीटर एवढ्या खोलीचं जे आहे हे पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर आहे. 76,200 कोटींची गुंतवणूक या बंदरासाठी करण्यात आलेली आहे आणि याचं भूमिपूजन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. जगात सर्वाधिक दरडोई संपत्ती कोणत्या देशाकडे आहे? उत्तर आहे स्वित्झर्लंड या देशाकडे. सलग 2 पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारा पहिला भारतीय भालाफेकपटू कोण ठरला आहे? उत्तर आहे सुमित अंतिल. ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 या कार्यक्रमाचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? उत्तर आहे मुंबई या ठिकाणी 28 ते 30 ऑगस्ट 2024 या दरम्यान. वुमेन्स हॉकी एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024चं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? उत्तर आहे बिहार या राज्यामध्ये. 2023-24 मध्ये सोयाबीनचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये झालं? उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान कोणत्या देशाच्या दौऱ्यावर होते? उत्तर आहे चीन आणि ब्रुनेई 3 ते 5 सप्टेंबर 2024 या दरम्यान. ग्रीन हायड्रोजन आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन कोठं करण्यात आलं होतं? उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. फॉर्च्यून इंडिया याच्या अहवालानुसार भारतातील 185 अब्जाधीशांकडे देशाच्या GDPच्या किती टक्के संपत्ती आहे? उत्तर आहे 33.81%. फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार भारतातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीमध्ये एकमेव महिला कोण आहेत? उत्तर आहे सावित्री जिंदाल. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी ने कोणते पोर्टल सुरू केले आहे? त्या पोर्टलचं नाव आहे शी बॉक्स. महिलांच्या सुरक्षेच्या हेतूने हे शी बॉक्स नावाचं पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. कोणत्या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत? उत्तर आहे ब्रुनेई या देशाला. फसाईचे CEO गंजम कमला राव यांना किती वर्ष मुदतवाढ देण्यात आलेली आहे? उत्तर आहे 1 वर्ष.
फसाईचं फुल फॉर्म काय आहे? तर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया. मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? सो उत्तर आहे हिमाचल प्रदेशच्या राज्य सरकारने. दुसरी भारत सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज बैठक कोठे आयोजित करण्यात आली? सो उत्तर आहे सिंगापूर या ठिकाणी. 6व्या भारत आणि ऑस्ट्रेलिया समुद्री सुरक्षा चर्चेचे आयोजन कोठे करण्यात आलं? उत्तर आहे कॅनबेरा या ठिकाणी. आणि कॅनबेरा कोठे आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे. कोणत्या देशात भारतात उत्पादन झालेल्या ग्रीन अमोनिया निर्यात करण्यासाठी करार करण्यात आलेला आहे? सो जपान या देशामध्ये जे आहे भारतात उत्पादन झालेल्या ग्रीन अमोनियाला निर्यात करण्यासाठीचा करार झालेला आहे. तिसरी व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली? सो उत्तर आहे भारतामध्ये. आणि याचं उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली UPI कोणत्या देशाच्या नेट पेशी जोडण्यात येणार आहे? सो उत्तर आहे मलेशिया. 20 वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा 2024 आयोजन कोठे करण्यात आलं? सो उत्तर आहे स्पेन या ठिकाणी. कोणता देश दक्षिण कोरियामधील संयुक्त राष्ट्राच्या कमांडचा 18वा सदस्य बनला आहे? सो उत्तर आहे जर्मनी हा देश. भारतातील पहिलं स्वदेशी RT-PCR किट कोणत्या संस्थेने किंवा कोणत्या कंपनीने विकसित केलं आहे? सो उत्तर आहे मेडटेक झोन कंपनीने भारतातील पहिलं स्वदेशी RT-PCR किट विकसित केलं आहे. कोणत्या देशाच्या सरकारसोबत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूरने सामंजस्य करार केलेला आहे? सो उत्तर आहे मॉरिशस या देशासोबत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूरने सामंजस्य करार केलेला आहे. लुसाने डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे? सो उत्तर आहे रौप्य पदक. आणि आणि नीरज चोप्राने जे आहे 89.49 मीटर एवढं जे आहे भालाफेक केलेलं आहे. भारत आणि पोलंड देशाच्या राजनैतिक संबंधाला किती वर्ष पूर्ण झाली आहेत? सो उत्तर आहे 70 वर्ष. 8वा फिफा अंडर-17 महिला विश्वचषक 2024 आयोजन कोठे करण्यात आलं? सो उत्तर आहे डोमिनिक रिपब्लिक या देशामध्ये करण्यात आलेलं आहे 8व्या फिफा अंडर-17 महिला विश्वचषक 2024. आणि ही स्पर्धा पार पडलेली आहे 16 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2024 या दरम्यान. पॅरिस येथे कोणत्या कालावधीत पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा 2024 आयोजन करण्यात आलं? सो उत्तर आहे 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 या दरम्यान पॅरिस येथे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेली आहे. भारताचे ध्वजवाहक म्हणून पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये कोणाची निवड करण्यात आली? सो उत्तर आहे भाग्यश्री जाधव आणि सुमित अंतिल. इस्रोने पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-8 ते कोणत्या यानाद्वारे यशस्वी प्रक्षेपण केले? सो ते यान आहे SSLV-D3. आणि हे जे प्रक्षेपण केलेलं आहे यशस्वी प्रक्षेपण हे श्रीहरिकोटा इथून केलेलं आहे. फ्लड वॉच इंडिया ॲप 2.0 लॉन्च कोणी केलेलं आहे? उत्तर आहे केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने हे ॲप लॉन्च केलेलं आहे. कोणत्या आजाराच्या साथीला जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आणीबाणी जाहीर केलं? उत्तर आहे एमपॉक्स या साथीच्या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने जे आहे जागतिक आणीबाणी म्हणून जाहीर केलं. आशियाई चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धा 2024 आयोजन कोठे करण्यात आलं? उत्तर आहे चीन या ठिकाणी. 8 ते 17 सप्टेंबर 2024 या दरम्यान ही स्पर्धा पार पडलेली आहे. ईशान्येतील सर्वात उंच ध्वज कोणत्या राज्यातील INA मुख्यालय संकुलामध्ये फडकवण्यात आला आहे? उत्तर आहे मणिपूर या INA मुख्यालय संकुलात ईशान्येकडील सर्वात उंच ध्वज फडकवण्यात आला आणि ह्याची उंची आहे 165 फूट. ॲग्रीशॉर पोर्टल कोणी लॉन्च केलेलं आहे? उत्तर आहे शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते हे ॲग्रीशॉर पोर्टल लॉन्च करण्यात आलं. भारताची 2023-24 या आर्थिक वर्षात गव्हाच्या निर्यातीमध्ये किती टक्के घट झाली आहे? उत्तर आहे 96%.
गहू आयातीमध्ये किती टक्क्याने जे आहे वाढ झाली आहे? सो उत्तर आहे 85%. सो 86% जे आहे निर्यातीमध्ये घट झाली आणि आयात जी आहे ही 85% वाढलेली आहे. 27वी नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे? सो उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. जिओ पारसी योजना पोर्टलचा शुभारंभ कोणाच्या हस्ते झाला? सो उत्तर आहे किरण रिजिजू यांच्या हस्ते. हॉकी इंडियाने भारताच्या कोणत्या माजी गोलरक्षकची 16व्या क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे? सो त्यांचं नाव आहे PR श्रीजेश. PR श्रीजेश यांच्या 16व्या क्रमांकाची जर्सी हॉकी इंडियाने निवृत्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आरंभ कार्यक्रम कोणी सुरू केला? सो पंजाब सरकारने आरंभ कार्यक्रम सुरू केलेला आहे लहान मुलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी. भारताचे माजी क्रिकेटपटू डोडा गणेश यांची कोणत्या देशाच्या पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे? सो उत्तर आहे केनिया या देशाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झालेली आहे भारताचे माजी क्रिकेटपटू डोडा गणेश यांची. भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय होती? त्यात स्वातंत्र्य दिनाची थीम होती डेव्हलप इंडिया ॲट 2047. अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.